आपण 2.5 दिवसीय ह्या कार्यशाळेमध्ये पहिल्या सत्रापासून आहात. परमेश्वर देवबाप आपल्या सगळ्यांसंगती बोलत आहे असा माझा दृढ विश्वास आहे. आजच्या या सत्राला आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात करणार आहोत. आज अर्धाच दिवस म्हणजे जेवणापर्यंत आपण या ठिकाणी असणार आहोत. तर आता आपण अध्ययनाला सुरुवात करू. त्यानंतर थोड्या वेळाने आपण चहा घेऊया आणि मग 12:30पर्यंत आपण ह्या अध्ययनापर्यंत जाणार आहोत. तर आपले काही प्रश्न असतील तर लिहून ठेवा आणि बाळकसाहेब ज्या वेळेला शिकवतील त्यावेळेला आपल्या नोंदी आपण घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हे चर्च नंदुरबार ग्रुपवरती त्या नोंदी मिळतील PDF स्वरूपामध्ये, त्याचाही तुम्ही स्वीकार करा. मी मुंदलवड मंडळीचे बाळकसाहेब आज आपल्यामध्ये आहेत. त्यांना विनंती करणार आहे की आरंभीची प्रार्थना करायला तुम्ही पुढे यायचं आहे. पास्टर वीरेंद्र कारदी ह्यांना मी विनंती करतो, कृपा करून पुढे या आणि आजच्या दिवसाला, आजच्या सत्राला प्रार्थनेने सुरुवात करा. आदरणीय शेजवळ बाळकसाहेब यांना प्रभूची कृपा लाभावी व जे अध्ययन त्यांनी आम्हासाठी आणलेलं आहे ते वितरित करण्यासाठी प्रभू आपल्याला कृपा पुरवो. प्रार्थना करू. प्रेमळ आमच्या गौरवी देवा, तुझं मनापासून उपकार मानतो यासाठी की प्रभू तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने आणि तुझ्या सांगुलपणाने आजचा हा सुदीन दिवस, नवीन दिवस तुझ्या इच्छेने, तुझ्या योजनेने तू आमच्या जीवनासाठी दाखवलास. आणि आज पुन्हा एकदा देवापा तुझ्या वचनावर मनन, चिंतन, अध्ययन करण्याची संधी, समय तू दिलास बापा. आज आम्ही हीच प्रार्थना करतो की आजचा हा अर्धा दिवस प्रभू तू आमच्यासाठी अध्ययनाचा, आशीर्वादाचा कर. जे काही प्रभू आज या दिनाकरिता, आज या दिवसाकरिता प्रभू तू आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते स्वीकारण्यासाठी तू आमचे अंतःचक्षु उघड. वरून येणारं शुद्ध पवित्र ज्ञान स्वर्गाच्या राज्यातून, स्वर्गीय वतनातून तू आम्हाला प्रदान कर, उपलब्ध कर. जे दास प्रभू आमच्यामध्ये आज आहेत प्रभू, त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र दयेच्या विश्वसनीय सनातनी हातामध्ये प्रभू त्यांना आम्ही समर्पित करतो. त्यांना पवित्र आत्म्याचं परमेश्वरा विशेष तू मदत कर आणि येणाऱ्या सर्व देवपा तुझं वचन आणि जे काही अध्ययन आज आमच्यासाठी तू ठेवलेलं आहे ते स्वीकारण्यासाठी प्रभू तू आम्हाला सज्ज आणि तयार कर. हे संपूर्ण देवपा, हे सेशन आम्ही तुझ्या दैवी कृपेच्या पवित्र, विश्वसनीय आणि सनातनी हातामध्ये सोपवून प्रभू पुन्हा एकदा तुझ्या या सर्वच कृपेबद्दल आणि दयेबद्दल आणि सांगुलपणाबद्दल आभार, उपकार, स्तुती, प्रशंसा आणि गौरव देवबापा तुला अर्पण करून येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद बाळकसाहेब. आजचं आपलं सत्र 1 वाजेपर्यंत होतं, परंतु मध्ये जो चहाचा 15-20 मिनिटाचा ब्रेक होता तो आपण येथेच बसून चहा घेणार आहोत. म्हणजे तितका 20 ते 30 मिनिटाचा वेळ आपला वाचेल आणि मग आपण 12:30पर्यंत कंटिन्यू जाणार आहोत. तर पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी सन्माननीय शेजवळे बाळकसाहेब आपलं ख्रिस्तात स्वागत करतो व पुढील अध्ययनासाठी आमंत्रित करतो. खूप लवकर 3 दिवस संपत आहेत. आनंदही आहे, दुःखही वाटतं, कारण तुमच्या समवेत मला 2-3 दिवस सहभागिता मला प्राप्त झाली आणि त्याबद्दल मी खरोखर मनापासून देवाचे आभार मानतो. माझे व्हिजिटिंग कार्ड्स आहेत, मी ह्या ठिकाणी ठेवतो. ज्याला व्हिजिटिंग कार्ड्स पाहिजे ते इथून घेऊ शकतात. बरं, आपले 2 दिवस हे असे विषय आपण हाताळले की जे विषय फार बेसिक होते ख्रिस्ती जीवनासाठी, ते म्हणजे पाप. आणि तिथूनच मी ओपनिंग केलं. नॉर्मली कोणत्याही सेमिनारचं ओपनिंग पापापासून होत नसतं किंवा पापाविषयी शिक्षण दिलं जात नाही. बाकी सर्व गोष्टी शिक्षण दिलं जातं, परंतु तुम्हाला माहीत असलं पाहिजे की पापच एक अशी बाब आहे की जिने साऱ्या ह्युमन रेसचं नुकसान केलेलं आहे. इव्हन आपलं वैयक्तिक नुकसान देखील ह्या पापानंच केलेलं आहे. आणि त्या दिवशी आपण वचन वाचलं होतं की तुमच्या पापांनी तुमचं हित रोखून धरलेलं आहे. आणि अगदी बरोबर आहे. आणि हृदय सर्वात कपटी आहे, असाध्य रोगाने ते जडलेलं आहे आणि त्याचा भेद कोणाला कळणार.
तर ही वचनं बायबलची फार प्रखर आहेत आणि सत्य वचनं आहेत. कारण हृदय एवढं कपटी आहे की ते दुसऱ्यांना नाही धोका देत. आपलं हृदय आपल्यालाच धोका देतं, ही एक सत्यता आहे. आणि म्हणून पापाला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण पापाचे बरेचसे प्रकार पाहिले, सिन्स ऑफ कमिशन, सिन्स ऑफ ओमिशन. आणि नंतर मग एका भावाने प्रश्न विचारला होता की अशी कोणची पातकं आहेत की ज्याचा परिणाम मृत्यू नाही, ते पण आपण बघितलं. आणि कोणकोणची पातकं खोटे शिक्षक तुमच्याकडून करून घेतात, आणि जसं पवित्र आत्मेविरुद्ध लबाडी, किंवा मग तुमच्याकडून देवाचं नाव व्यर्थ घ्यायला लावायचं तुम्हाला, आणि ते पाप तुमच्याकडून व्हावं म्हणून ते प्रॅक्टिसेस ते याच्यामध्ये आणतात. हालेलुया हालेलुया हालेलुया, लवकर 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 म्हणा. मग हालेलुया म्हणजे देवाची स्तुती असो, मग तुम्ही नाव व्यर्थ घेऊ राहिला ॲक्च्युली त्याच्याद्वारे. किंवा प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड असं म्हणतात, मग तुम्ही ॲक्च्युली देवाचं नाव, आणि तुमच्याकडून ते पातक करून घेतलं जातं, आणि सगळे खोटे शिक्षक तुमच्याकडून करून घेतात. आणि तुम्ही लोक किंवा आपण लोक अज्ञानामुळे आपण त्या प्रकारच्या प्रॅक्टिसेसला बळी पडतो. हे आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. त्यानंतर आपण शास्त्राविषयी किंवा शास्त्रलेखाविषयी पाहिलं होतं. मोशेच्या काळात 5 पुस्तकं होती, येशूच्या काळात 39 पुस्तकं होती, सध्या आपल्या काळामध्ये 66 पुस्तकं आहे. आणि देव अंशाने प्रकाराने बोलला, याच्याविषयी देखील आपण पाहतो. पण देवाचं वचनाचं जे बेसिक ट्रूथ्स सत्य हे आहे की देवाचं वचन प्रायमरीली शिकण्यासाठी दिलेलं आहे, मुख्य रूपाने, आणि नंतर शिकविण्यासाठी दिलेलं आहे. आपण काय करतो की दुसऱ्याकडून शिकण्याची जास्त आपण अपेक्षा करतो. ते आपल्या सिन नेचरचा इफेक्ट आहे की आपल्याला दुसऱ्याकडून शिकायला आवडतं. ही हॅबिट चांगली नाही आहे. नेहमीच स्वतः शिकलं पाहिजे, स्वतःहून शिकलं पाहिजे, ही एक चांगली हॅबिट आहे. आणि मग आपण अजून एक सत्य पाहिलं की बायबलचे फक्त 3च मुख्य विषय आहेत, एक देव, दुसरं आपलं तारण, आणि तिसरं पाप. आणि म्हणून बायबलकडे जाण्याचा आपला अप्रोच किंवा इंटेन्शन हे असलं पाहिजे की मला देवाविषयी काय शिकायला मिळेल. आपण हे देखील पाहिलं त्याच्यामध्ये की बायबल शिकविण्याचा अधिकार हा सर्वात पहिले देवाला आहे. म्हणून पर्सनल रिसर्च, पर्सनल स्टडी याला फार महत्त्व आहे. कौटुंबिक स्टडी होत असेल तर दी बेस्ट. आणि दुसरा अधिकार, बायबल शिकवण्याचा अधिकार जो दुसरा व्यक्ती तो म्हणजे बाप. आणि बापाने आपल्या कुटुंबाला देवाच्या वचनामध्ये चालवलं पाहिजे, बापाने आपल्या कुटुंबाला देवाच्या संगतीमध्ये चालवलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर बापाने आपल्या लेकराला तारणापर्यंत घेऊन गेलं पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे. लेकरांचं तारण ही बापाची जबाबदारी आहे. लेकरांचं तारण ही बापाची जबाबदारी आहे. आणि मी तुम्हाला तो टाईम सांगितला होता की काय ती टाईमलाईन आहे की ज्याच्यामध्ये लेकरांचं तारण व्हायला पाहिजे. वयाच्या 5 वर्षापासून तर 10 वर्षाच्या आत लेकरांचं तारण व्हायला पाहिजे. कारण ऑलरेडी त्याचा कॉन्शियस डेव्हलप झालेला असतो, त्याला कळतं की राईट अँड रॉंग काय आहे म्हणून. ठीक आहे. तर ते एक आपण सत्य पाहिलं होतं. आणि त्याचं तारण झाल्यानंतर अगदी उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत लेकरांना शिकवण्याची जबाबदारी बापाचीच. आणि म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की ज्यावेळेस तुम्ही वापस जाल, सर्वात पहिले सर्व बापांना पकडा, कारण दे आर द हेड ऑफ द फॅमिली, आणि ते जबाबदार आहे त्यांच्या फॅमिलीच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी. तुम्ही जबाबदार नाही आहे पालकांनो, तुम्ही जबाबदार नाही आहे त्यांच्या कुटुंबाच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी. आणि प्रॉब्लेम हा आहे की अनेक वर्षापासून 300-400 वर्षापासून बरेचसे प्रॅक्टिसेस चर्चेसमध्ये आलेत, जबरदस्तीने आले पण आलेत, की ज्याच्यामुळं काय झालं की लोक स्पिरिच्युअली डिपेंडंट झाले. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस रोमन कॅथॉलिसिझमपासून आपण अलग झालो, प्रोटेस्टंट लोक,
तर अलग होणं फार चांगली गोष्ट आहे, कारण आपला बेसिस होता विश्वासाचा देवाचं वचन. परंतु काय झालं की सोबत अजून एक प्रॅक्टिस आपण त्यांच्याकडून घेतली, आणि ती प्रॅक्टिस ही होती की चर्च फादर दर रविवारी पुलपिटवरून बोलायचा. मग ती प्रॅक्टिस आपणही घेतली, आणि जाणून बुजून नव्हे, परंतु मग ती प्रॅक्टिस आपण प्रोटेस्टंट पंथामध्ये आणली. मग फक्त त्या फादरच्या ऐवजी तिथं पाळक उभा केला, बस, दॅट्स इट, काही फरक नाही आहे. परंतु शास्त्रानुसार तसं नाही आहे. पाळक एकट्यानेच दर रविवारी उपदेश करावा हे नाही आहे. बायबलनुसार सत्य हे आहे की जे सर्व एल्डर्स आहेत, मग 2 असो का 3 असो का 4 असो का 5 असो, सर्व एल्डर्सला बायबल माहीत असलं पाहिजेत, सर्व एल्डर्सला बायबल शिकवता आला पाहिजेत, आणि सर्व एल्डर्सने शिकवायचं. ही बायबलची पद्धत आहे. आपण काय केलं की एका माणसाला त्याच्या हवाली करून दिले, व दर रविवारी तू आता शिकवत जा आणि तूच बोलत जा. तसं नसतं ते. हे सर्व एल्डर्सला शिकवावं लागेल, आणि तसं त्यांनी प्लॅन केला पाहिजे. कारण एखादा एल्डर अपॉस्टल असतो, एखादा एल्डर हा प्रॉफिट असतो, एखादा एल्डर हा इव्हॅन्जलिस्ट असतो, एखादा एल्डर हा टीचर असतो, एखादा एल्डर हा पाळक असतो. हे सर्व मंडळीचे वडील लोक आहेत, आणि प्रत्येकाला वेगवेगळं दान असल्या कारणानं काय होतं की मग मंडळीची सर्वांगीण वाढ होते. आणि त्याच्यामुळं हे स्ट्रक्चर किंवा हे पॅटर्न किंवा हा नमुना हा देवाने ठरवलेला आहे. आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं की देवाने ठरवलेलं पॅटर्न आणि देवाने ठरवलेलं पर्पज आणि देवाने ठरवलेल्या प्रोसिजर्स याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, त्याच्यामध्ये आपलं डोकं घुसवायचं नाही. घ्या 6 महिने, घ्या 1 वर्ष, पहिले समजून घ्या की देवाचा नमुना काय आहे, देवाचा उद्देश काय आहे, देवाच्या पद्धती काय आहेत. पहिले सगळं शिकून घ्या, आणि नंतर फक्त त्याप्रमाणे करा. आपल्या मनानं काही करू नका. बऱ्याचशा प्रॅक्टिसेस चर्चेसमध्ये ऑलरेडी घुसलेल्या आहेत की ज्या बिब्लिकल आहेच नाही, परंतु मग सोशल सायन्सेसने त्या प्रॅक्टिसेस चर्चेसमध्ये आणल्या, आणि आपल्याला त्या बऱ्या वाटतात, चांगल्या वाटतात, पण त्या बिब्लिकली करेक्ट नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं की स्पिरिच्युअल डिपेंडन्सी तयार होते. आता मी संडे स्कूल आणि यूथ ग्रुप आणि याच्या विरोधात नाही आहे बरं, परंतु आपण काय केलं की पूर्ण फॅमिली, लक्ष द्या बरं मी काय म्हणत आहे, पूर्ण फॅमिली ब्रेकडाऊन केलेली आहे. पूर्ण फॅमिलीला तुकडे केलेले त्याचे. चिल्ड्रन्ससाठी सेपरेट, यूथसाठी सेपरेट, विमेनचा प्रोग्राम सेपरेट. हे बायबलमध्ये तसं नाही आहे. बायबलचं चर्च जे असायचं त्याच्यामध्ये सगळेजण, इवन रडणारे लेकरं देखील बसायचे, आणि ते तसं असलं पाहिजे. परंतु मग सोशल सायन्सेसनी हे आणलं. सोशल सायन्समधला एक आहे सायकोलॉजी, किंवा लेकरांची शिकण्याची पद्धत वेगळी असते. हे मला मान्य नाही आहे. लेकरं मोठमोठ्या गोष्टी नाही समजू शकत, आणि म्हणून त्यांच्या बुद्धीप्रमाणे मग त्यांना स्टोरी सांगायची, त्यांना ॲक्शन सॉंग्स करायला लावायचे, त्यांना चित्र रंगवायला सांगायचे. हे सायकोलॉजी सांगतं. बायबल नाही सांगत बरं, बायबल नाही सांगत. आणि मला तुम्हाला सांगू द्या, लहान लेकरांना मोठमोठ्या गोष्टी फार चांगल्या रीतीने समजतात. मी तुम्हाला उदाहरण देतो. शमूएल माहिती आहे? तो शमूएल, तो बाळ होता एलीच्या हाताखाली 4-5 वर्षाचा, आणि देवाने त्याला म्हटलं शमूएला 3 वेळेस हाका मारली. तुम्हाला माहिती आहे ना? मग 3ऱ्या वेळेस तो म्हणतो की बोल तुझा दास. देव त्या 4-5 वर्षाच्या बाळासोबत एलीच्या घराण्याविषयी आणि थिओलॉजीविषयी बोलत आहे. देव त्याच्यासोबत थिओलॉजी बोलत आहे, आणि त्या बाळाला सगळं समजतं, आणि तो जसेच तसं मग दुसऱ्या दिवशी एलीला सांगतो. तर ही आपली मिसअंडरस्टँडिंग आहे की लहान लेकरांना लहान लेकरासारखं वागावं, आणि खरं सांगा मग तसेच राहतात. ते लहानच राहतात. आपण नुकसान करत आहेत लेकरांचं.
मी संडे स्कूलच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे बरं. मी फक्त बायबलमध्ये ते नाही आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बसू दे ना लेकरांना, रडतात हे करतात, होऊ दे ना, दॅट इज द चर्च. पण आपण काय वाटतं की नाही, चिल्ड्रनसाठी सेपरेट संडे स्कूल, मग यूथसाठी सेपरेट प्रोग्राम. हा जो प्रोग्राम आहे ना, हा लेकरापासून तर म्हातारपर्यंत सर्वांसाठी प्रोग्राम आहे, एवढा पुरे. मी कलकत्त्यामध्ये होतो, विल्यम केरीने जे चर्च बांधलं त्या चर्चवरती ॲज अ पास्टर होतो, इंग्लिश कॉंग्रिगेशनवरती 6-7 महिन्यासाठी. आणि तिथला जो हिंदी कॉंग्रिगेशन चालवणारा जो पास्टर होता, तर आमचं दोघांचं डिस्कशन झालं. आणि ज्यावेळेस मी हे असं बोललो, तो म्हणाला सर तुम्ही बरोबर बोलता म्हणे. म्हटलं कसं काय? मग त्याने त्याच्या 20 वर्षाच्या त्या काळामधला एक्सपिरियन्स सांगितला. म्हणजे आम्ही गाणे वगैरे गायचो, सुरुवात झाले, लेकरं वगैरे गाणे गात होते, सगळे जाते. आणि जसा संदेश सुरू झाला, हां बच्चो जाओ संडे स्कूल को जाओ, मग ते मॅसेजच्या वेळेस नेहमी गैरहजर असायचे. आणि मग ते लेकरं 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मग त्यांचे फ्रेंड सर्कल तयार झालं. मग ते 10th गेले, नंतर कॉलेजेसमध्ये गेले. तर ह्या प्रॅक्टिसमुळे काय झालं, आता लेकरं ज्यावेळेस 15-16 वर्षाचे होतात किंवा 17 वर्षाचे होतात, त्यावेळेस त्यांना संडे स्कूलमधून बाहेर काढून टाकतात, ते युथ ग्रुपमध्ये जातात. मग ते सकाळी चर्चला यायचे, गाणे गायपर्यंत उभरायचे. जसा मॅसेज सुरू झाला, सगळे तरुण लेकरं बाहेर जायचे आणि गप्पा गोष्टी करायचे. इतकं भयंकर नुकसान झालं. तर ज्याला आपलं वाटतं की खूप चांगला प्रोग्राम आहे, त्याने नुकसान झालं. आणि ही रियालिटी आहे. मी नाही म्हणत तुम्ही संडे स्कूल प्रोग्राम चालू नका असं नाही, पण संडेला ज्यावेळेस सगळेजण येतात ना, प्लीज सगळेजण एकत्र बसवा. तरुण असो, स्त्री असो, वृद्ध असो, इवन लहान लेकरं पण. बघू द्या ना लेकरांना की गाणे कसे गातात, बघू द्या लेकरांना की पास्टर कसा प्रिचिंग करतो, बघू द्या लेकरांना कशी ऑफरिंग घेतली जाते, बघू द्या लेकरांना कसे आशीर्वाद दिला जातो, बघू द्या लेकरांना कसे प्रभूची प्रार्थना म्हणतात, बघू द्या ना, पाहू द्या ना. एखाद्या दुसऱ्या दिवशी संडे स्कूल ठेवा, एखाद्या दुसऱ्या दिवशी युथ ग्रुप ठेवा. तुम्हाला समजून राहिलं का? मी संडे स्कूलच्या विरोधात नाही आहे बरं, परंतु ज्याच्यामुळं फायदा व्हायला पाहिजे त्याच्यामुळं नुकसान होऊ राहिलं. आणि 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या लेकरांना सगळं समजतं. देव त्या 5 वर्षाच्या बाळासोबत थिओलॉजी बोलला, थिओलॉजी, हेवी स्टफ, एलीच्या घराण्याविषयी आणि इस्रायल लोकांच्या फ्युचरविषयी. तुम्ही वाचून पहा. आणि त्याला सगळं समजलं. तर हे आपली मिसअंडरस्टँडिंग आहे की बच्चों को नहीं समझ में आता, वो छोटे बच्चे आहे. छोटे बच्चे नाही येते, त्यांचा रिस्पेक्ट करा. लहान असतानाच ते ग्रोनअप्स आहेत, ह्या दृष्टिकोनातून त्यांना हँडल करा. आणि आम्ही जे बाप लोक आहोत ना, आमच्याकडून हीच चूक होते. नाही अभि बच्चा आहे, नाही बाळ आहे अजून, ते नाही अजून लहान मुलगी आहे, आणि त्याला आपण तसं ट्रीट करतो. कृपा करून तसं करू नका. तुम्ही तुमच्या घरामध्ये जितकं वडिलांना रिस्पेक्ट करता, त्याच रिस्पेक्टनं आणि त्याच आदराने तुम्ही लहान लेकराला ट्रीट केलं पाहिजे. ते समजून घ्या बरं तुम्ही. हे जा रे, उठ उठ, बस तिकडं, हे तुझं काही काम नाही आहे, हे मोठ्या माणसाचं काम आहे, बस बाजूला. तुम्ही फार मोठी चूक करू राहिलात. तुमच्या डिस्कशनचा ते हिस्सा असलेच पाहिजे. मग ते डिस्कशन तुमचं किती मोठं असं, काही गोष्टी त्याला माहीत नसेल, पण लेट हिम बी पार्ट ऑफ इट. तुम्हाला समजू राहिलं का मी काय म्हणत आहे? लेकरांना लहान लेकरं समजू नका, हे तुमचं खूप मोठी गैरसमज आहे, खूप मोठा गैरसमज आहे. लेकरांचा रिस्पेक्ट करा जसा मोठ्यांचा तुम्ही करता. एनिवे, तो माझा विषय नव्हता. परंतु मग पवित्र शास्त्रामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी शिकल्या की देवाचा पॅटर्न तो आहे. आणि पहिल्या शतकामध्ये मंडळीमध्ये सगळे असायचे, तरुण असायचे, हे असायचे, वृद्ध असायचे, लेकरं असायचे, सगळं सोबतच, आणि ते रोज भक्ती करायचे. एनिवे, मग आपण काल बघितलं की मंडळीच्या बाबतीमध्ये मंडळीचा पॅटर्न देवाने ठरवलेला आहे. आणि मंडळीच्या बाबतीमध्ये आपण हे पाहिलं की त्याचे मुख्य 3-4 उद्देश आहेत. आणि तो उद्देश फक्त 3 ते 5 वर्षामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजेत. हा देवाचा प्लॅन नाही आहे की चर्च बांधावं आणि मग 50 वर्षापर्यंत चालावं. हा देवाचा चर्च म्हणजे बिल्डिंग नाही आहे. म्हणजे लोकांनी 40 वर्षापर्यंत
संडेला येत जात राहावा हा देवाचा प्लॅन नाही आहे, हा आपला प्लॅन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की देवाच्या प्लॅनमध्ये इंटरफेअर करू नका. तुमचे प्लॅन बाजूला ठेवा, तुमचं डोकं पण बाजूला ठेवा. देवाचं पॅटर्न, देवाच्या पर्पज आणि देवाच्या प्रोसिजर्स त्याच्यानुसारच चला. तरच मग जर त्याचा पॅटर्न बरोबर असेल ना, मग पर्पज पण फुलफिल होतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मंडळीचा सर्वात पहिला उद्देश हा आहे की तुम्ही मंडळीच्या प्रत्येक सभासदाला देवाच्या वचनाचं स्टुडंट आणि शिक्षक बनवलं पाहिजे, ते पण 3 ते 5 वर्षाच्या आत. दुसरी गोष्ट, तुम्ही देवाच्या प्रत्येक मेंबरला सेवक बनवलं पाहिजे. त्याची स्पिरिच्युअल गिफ्ट काय आहे ही त्याला समजून दिली पाहिजे आणि डेव्हलप करण्यासाठी मदत केली पाहिजे, म्हणजे तो यूज करू शकेल. त्याच्यामुळं काय होईल की मंडळीची सर्वांगीण उन्नती होईल. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या चर्चचा प्रत्येक मेंबर हा 3 ते 5 वर्षामध्ये वडील झाला पाहिजे, त्याच्या स्वतःच्या चर्चचा, इथला नाही, त्याच्या स्वतःच्या चर्चचा. म्हणून 3-4 फॅमिली एका एरियामध्ये राहते, मग 3-4 फॅमिली प्लॅन करायचा आणि नंतर मग त्यांनी स्वतःचं चर्च सुरू करायचं आणि तिथं ते एल्डर होऊ शकतात काय. मग त्यांनी तो प्रोग्राम तसंच राबवायचा. त्यांनी पण 3 ते 5 वर्षामध्ये त्यांना शिक्षक बनवायचं, सेवक बनवायचं आणि वडील बनवायचं. हे अशा प्रकारे हा देवाचा प्लॅन आहे. तर ह्या देवाच्या प्लॅनमध्ये इंटरफेअर करू नका. आणि जितकी ताकद लावता येईल, जितकी शक्ती वापरता येईल, हे सगळं 5 वर्ष आत घडून आणण्याचा तुम्ही छान आराखडा तयार करा, प्लॅन करा. तरच तुमचं चर्च हे फ्रुटफुल राहील आणि हेल्दी राहील असं मला वाटतं. बरं, त्यानंतर आपण बघितलं स्पिरिच्युअल गिफ्ट्स, पवित्र आत्म्याची दानं. आणि काल मी प्रयत्न केला जितकं शक्य होईल की त्याच्या टोटल किती दान आहेत तुम्हाला आठवतं का? टोटल किती दान आहेत? 22. ठीक आहे, 1-2च नाही आहे, 22च दान आहे, 22 दान आहेत. आणि आपल्याला फक्त 2-3 दानं माहीत असतात. तसं करू नका, संपूर्ण दानं तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि त्याच्या ज्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीज देखील समजून घ्या की काही दानं पवित्र शास्त्राशी निगडित आहेत, काही दानं मंडळीची लिडरशिपच्या बाबतीमध्ये आहे, काही दानं मंडळीमध्ये एकमेकावरती प्रीती करण्याच्या पद्धती आहेत, आणि काही दानं जे सायन्स, वंडर्स, मिराकल किंवा चिन्ह चमत्कारच्या प्रकारामध्ये येतात, ते बाहेर घडत असतात, चर्चच्या बाहेर घडत असतात, सुवार्ता सांगत असताना. हे आपण काल पाहिलं. ठीक आहे, आजचा आपला विषय, 2 विषय मी घेण्याचा प्रयत्न करेन, जर संपवता आला तर ठीक आहे. पहिला विषय आहे फॅमिली. आता फॅमिली हा विषय अति महत्त्वाचा आहे हे मी म्हणत नाही. फॅमिली हा विषय अति महत्त्वाचा आहे, बायबल म्हणतं. कारण जगामध्ये 3च दैवी संस्था आहेत. जगामध्ये 3च दैवी संस्था आहेत. जगामध्ये 3च डिवाइन इन्स्टिट्यूट्स आहेत. जगामध्ये 3च दैवी संस्था आहे. पहिली दैवी संस्था म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्ती ही दैवी संस्था आहे. किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे तो आहे, त्याचं शरीर आहे, त्याचा जीव आहे, त्याचा आत्मा आहे, त्याचा विवेक आहे, आणि त्याच्या जीवामध्ये मन आहे, भावना आहे, फ्री विल आहे. आणि ती व्यक्ती ते सर्व एकत्र येऊन काम करत असतात. त्याचं शरीर, त्याचं मन, त्याचा जीव, त्याचा आत्मा, त्याचा कॉन्शियस, हे डिवाइन इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, डिवाइन इन्स्टिट्यूट. दुसरं डिवाइन इन्स्टिट्यूट आहे फॅमिली. आणि हा प्लॅन देवाचा होता, फॅमिली. आणि म्हणून फॅमिली देवाच्या दृष्टिकोनातून तरी अति महत्त्वाची. फॅमिली देवाच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाची. ते आज आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार बायबलमधून. ठीक आहे. आणि मग तिसरे डिवाइन इन्स्टिट्यूट आहे ते म्हणजे चर्च. तिसरे डिवाइन इन्स्टिट्यूट आहे चर्च किंवा मंडळी. जगामध्ये फक्त 3च दैवी संस्था आहेत. आता शब्दाचा अर्थ समजून घ्या. दैवी म्हणजे काय, ह्या शब्दाचे डेफिनेशन काय. दैवी म्हणजे सर्वात पहिली डेफिनेशन आहे देवाने योजिलेली किंवा देवाने सुरू केलेली संस्था. दैवी या शब्दाचा अर्थ आहे की देवाने योजिलेली
आणि देवाने सुरू केलेली संस्था. दैवी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की त्या दैवी संस्थेला दैवी उद्देश आहे. त्या दैवी संस्थेला दैवी उद्देश आहे, हा त्याचा दुसरा अर्थ. ठीक आहे. आणि तिसरा अर्थ हा आहे की दैवी संस्था दैवी नियमानेच चालली पाहिजे, हा त्या शब्दाचा अर्थ आहे. दैवी शब्दाचा अर्थ आहे देवाने सुरू केलेला, त्याला दैवी उद्देश आहे आणि दैवी नियमानेच चालली पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून जर तुम्हाला पर्सनल लाईफ जर चांगलं जगायचं असेल ना, तर तुम्हाला दैवी नियमाकडे जावंच लागेल. याच्याशिवाय तुम्हाला जीवन जगताच येणार नाही. कारण पर्सनल लाईफ कसं जगायचं, कसे निर्णय घ्यायचे, कसा विचार करायचा, काय महत्त्वाचं हे समजून घ्यायचं, कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, हे याच्यातूनच कळेल तुम्हाला. हे बायबल म्हणजे देवाने पाळकाच्या हाती नाही दिलं, हां हे घे आता आणि दर रविवारी बोलत राहायचं, त्यासाठी नाही दिलं बायबल. बायबल हे देवाचं इन्स्ट्रक्शन आहे आपल्या वैयक्तिक जीवनासाठी. आणि जो व्यक्ती याच्यामध्ये घडून जातो तो त्या व्यक्तीला जीवन कळतं, त्या व्यक्तीला देव देखील कळतो, तो व्यक्ती ज्ञानी देखील होतो, त्या व्यक्तीला समजतं कसं जीवन जगायचं. आणि काल आपण बघितलं स्तोत्र 119 मधून की तो म्हणतो की मी तुझ्या वचनाचं दिवसातून 7 वेळा स्तुती करतो, म्हणजे मनन करतो, आणि रात्री देखील प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात. हा वेडा नाही आहे, याला माहीत आहे. आणि नंतर तो म्हणतो की मला तर माझ्या वैरापेक्षा देखील जास्त कळतं, मला माझ्या शिक्षकापेक्षा देखील जास्त कळतं, वयोवृद्धापेक्षा देखील मला जास्त समजतं. समजून घ्या बरं, हे तुमच्यासाठी दिलेलं आहे बायबल. वैयक्तिक जीवन कसं जगायचं हे दैवी नियम इथं दिलेले आहेत. आणि म्हणून ह्या दैवी नियमांचा फायदा हा आहे की ह्या एका पुस्तकाने 3 दैवी संस्था चालतात. एक पुस्तक 3 दैवी संस्थांना लागू आहे, वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि मंडळीसाठी. बस हे टेक्स्ट बुक आहे. ज्याला हे टेक्स्ट बुक कळालं आणि ज्याच्यामध्ये हा रमला त्याला पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ आणि सगळं समजतं. मग त्याच्या जीवनामध्ये अडखळण येऊ शकत नाही, त्याच्याकडून चुकीचे निर्णय होऊ शकत नाही. आपण बऱ्याचदा कन्फ्युजनमध्ये असतो, आता हे करू का, आता ते करू का, मग हे करायचं का, मग तिथं करायचं का, मग आता हे इथं ॲडमिशन घ्यायचं का, मग तिथं मग हे काय करू, मग ते काय करू. कन्फ्युजन चालू राहतं, ते नाही राहणार. तुम्हाला कळेल की काय करायचं काय नाही करायचं. अडखळणं सगळे दूर होतील, कारण ज्ञान तुमच्या चित्तामध्ये प्रवेश करेल. आणि हे ज्ञान आपल्या चित्तामध्ये प्रवेश करण्यासाठी हार्डली 6 महिने लागतात, हो, हार्डली एखादं वर्ष लागतं. पण रात्रंदिवस मग तुम्हाला मनन करावं लागेल आणि त्या एका वर्षानंतर देखील तुम्हाला कंटिन्यू मनन करावं लागेल. पण याचा खूप फायदा आहे. म्हणून तुमचा वेळ तिकडे दवडण्यापेक्षा, म्हणजे कसं टाइमपास मित्रासोबत मोबाईलमध्ये, तुम्ही निर्णय घ्या की रोजचे कमीत कमी 3 तास तरी मी मनन करत जाईन देवाच्या वचनावरती. खरं म्हणतं तर रात्रंदिवसच मनन करायला पाहिजेत. आणि रात्रंदिवस मनन करायची पद्धत ही आहे की 4-5 चॅप्टर वाचायचे, मग 2-3 तास त्याच्यावरती मनन करायचं, पुन्हा 4-5 चॅप्टर वाचायचे, मग 2-3 तास. हे दिवसभर आणि रात्रभर चालू ठेवा. एका वर्षाच्या आत तुमचं वैयक्तिक जीवन बदलायला लागेल, तुमचं कौटुंबिक जीवन बदलायला लागेल, मंडळी कशी चालवायची, उद्देश काय, हे सगळं तुम्हाला समजायला लागेल. आणि म्हणून हे दैवी नियमानच ह्या दैवी संस्था चालल्या पाहिजेत, असं त्याचा अर्थ आहे. बरं, कुटुंब का महत्वाचं आहे माहिती आहे का तुम्हाला? आपण सगळेजण कुटुंबामध्ये जन्मतो, बरोबर आहे का नाही? आपला जन्म कुठं होतो? कुटुंबामध्ये. नंतर आपण तरुण होतो आणि कुटुंब स्थापित करतो, बरोबर आहे का नाही? आणि शेवटी आपण कुठं मरतो? कुटुंबामध्येच मरतो. मग आता समजून घ्या की अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे जवळपास 70-80 वर्ष आपलं जीवन कुटुंबामध्ये जात असतं. म्हणजे आपल्या जीवनाचा लार्जेस्ट कॉन्टेक्स्ट, म्हणजे आपल्या जीवनाचा
जो सर्वात मोठा समय, म्हणजे सगळाच समय, परंतु कॉन्टेक्स्ट फॅमिली आहे. आणि एवढ्या मोठ्या लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये आपण राहतो 70-80 वर्ष, आणि त्या फॅमिलीविषयीच आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ना त्याचे नियम शिकायची गरज आहे, ना त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. ही तर फारच खेदाची गोष्ट आहे. हे माझ्या बाबतीत देखील घडलं. आणि म्हणून जगामध्ये तुम्ही आल्या आल्या तुम्हाला कळायला पाहिजे की फॅमिली कशी असली पाहिजे. बायबलमध्ये त्याच्याविषयी काय देवाचं पॅटर्न आहे हे कळायला पाहिजेत. प्रोसिजर्स काय आहेत, कोणाची जागा कुठे आहे, कसं आहे, हे सगळं माहीत असलं पाहिजे. आणि ह्या संस्थेचं एक स्ट्रक्चर पण आहे जे बायबलमध्ये दिलेलं आहे. आणि ह्या संस्थेचा उद्देश देखील बायबलमध्ये दिलेला आहे. काय उद्देश आहे त्याचा, आणि त्याच्या प्रॅक्टिसेस देखील दिल्या आहेत की कुटुंबामध्ये काय घडलं पाहिजे. पण हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि म्हणून ह्या जगामध्ये आपण 80 वर्ष कुटुंबात घालतो आणि कुटुंबाविषयी माहीत नाही, म्हणजे कमालीचीच गोष्ट आहे. आणि म्हणून मग त्याच्यामुळे काय होतं, कुटुंबामध्ये रागराग होतो, कुटुंबामध्ये द्वेष करतात, कुटुंबामध्ये भांडणं होतात, कुटुंबामध्ये लेकरं आईवडिलांच्या विरोधात जातात, कुटुंबामध्ये पॅरेंट्स लेकरांना बरोबर सांभाळत नाही, कुटुंबामध्ये पॅरेंट्स लेकरांना योग्य दिशेने वाढवत नाही, देवाचं वचन शिकवत नाही, मग लेकरं आपल्या रस्त्याने जातात जसं वाटताना. हे सगळा गोंधळ त्याच्यामुळेच आहे, त्याच्यामुळेच आहे, दुसरं काहीच नाही. आणि म्हणून जगामध्ये आल्यानंतर सर्वात पहिली जी गरज आहे की माझं जे इटर्नल डेस्टिनी आहे, जे नरकाकडे जाणार आहे, ते चेंज करून घ्यायचं, पश्चाताप करायचा, पापक्षमा करून घ्यायची आणि तारच नव्हतं घ्यायचं. हे सर्वात पहिलं काम. आणि त्यानंतर मग देवाच्या वचनामध्ये वाढत जायचं. तिसरं महत्त्वाचं काम आहे की कुटुंबाविषयी शिकायचं, की देवाचं कुटुंबाविषयी काय धोरण आहे आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. देव नेहमी कुटुंबाकडे पाहतो. तुम्हाला जक्कय माहिती आहे का? जक्कय ठेंगणा, जकातदार, आणि त्याला येशूला पाहायचं होतं. आणि मग त्याला कळलं की येशू ख्रिस्त ह्या रस्त्याने जाणार आहे. तो लगेच पळत आला येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी. पण तो ठेंगणा होता, बाकी सगळे उंच होते, त्याला काही दिसला नाही येशू ख्रिस्त. मग त्याला कळालं की आता ह्या रस्त्याने जाणार आहे. तो पुढे गेला आणि उंबराच्या झाडावरती चढला, म्हणजे तो येशू ख्रिस्ताला वरून पाहू शकेल. आता त्याच्या मनात काय होतं, एकच इच्छा होती. काय इच्छा होती? येशू ख्रिस्ताला पाहायचं. मग येशू ख्रिस्त उंबराच्या झाडाखाली गेला आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो जक्कया, बरोबर ना? आता येशू ख्रिस्त त्याचं नाव माहिती आहे बरं. जक्याने काय त्याला इंट्रोड्यूस केलं नव्हतं की हॅलो आय एम जक्कय, नाही. देवाला सर्वांची नावं ठाऊक आहेत. तो गेला, जक्कय तोरा करून खाली उतर. आणि पुढं काय म्हणतो तो की मला, ठीक आहे ना. येशू ख्रिस्तांना असं म्हणायचं असतं, हा खाली उतर, तुला पाहायचं होतं ना, ये बघ मी कसं आहे. हा बघितलं, ओके सी यू. नाही, येशूची नजर त्याच्यावरती होती, पण त्याच्या थ्रू त्याच्या कुटुंबावरती होती. बरोबर आहे का? मला तुझ्या घरी जायचं. देवाने आपला प्लॅन थोडा पोस्टपोन केला असेल, पण पहिले त्याच्या घरी गेला. आणि मग बोलणं काय झालं माहीत नाही आहे. ते बोलणं झाल्यानंतर मग जक्कय उठतो आणि उभा राहतो आणि म्हणतो काय की मी माझं अर्धद्रव्य गरिबाला वाटून देईन, आणि ज्यांच्याकडून मी कुभांडाने घेतलं किंवा जबरदस्ती घेतलं किंवा इल्लिगली घेतलं त्यांना 4 टाइम्स वापस करेन. आणि मग येशूचे शब्द काय? आज ह्या जक्कयाला नाही, बरं जक्कयाला नाही, आज ह्या कारण त्या घरामध्ये तारणाला सुरुवात झाली होती. म्हणून तर देवाचा फोकस नेहमी कुटुंबावरती असतो. देवाचा फोकस इंडिव्हिज्युअलवरती पण असतो, पण देवाचा फोकस नॉर्मली कुटुंबावरती असतो. देव प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहत असतो.
देव प्रत्येकाला कुटुंबाच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहत असतो. आता आपण जगामध्ये जवळपास किती वर्ष जगतो? सर्वच आपलं वय काय? समजा 80 वर्ष, काय 80-90, ठीक आहे. त्याच्यातले किती वर्ष आपण अनमॅरिड असतो? एक ॲव्हरेज आपण 25 धरूया, ठीक आहे. विवाह 25च्या मागं पुढं 2-3 वर्ष होत असतात, तर 25 हा आकडा घेऊया. आपण अनमॅरिड 25 वर्ष असतो बरं, आणि मॅरिड किती वर्ष असतो? ऑलमोस्ट त्याच्या डबल, है की नाही? 50 वर्ष किंवा 60 वर्ष. म्हणजे ह्या जगामध्ये आपण 80 वर्ष कुटुंबामध्ये असतो, परंतु जवळपास 50 ते 60 वर्ष ॲज अ हजबंड असतो किंवा ॲज अ वाईफ असतो. 60 वर्ष हजबंडचं काम करायचं, पण हजबंडने काय करायचं तेच माहीत नाही, है ना? ही फार मजेदार गोष्ट आहे. 60 वर्ष पत्नीचं काम म्हणून राहायचं, पण पत्नीने काय केलं पाहिजे बायबलमधून काय माहीत नाही. ही फार शोकांतिका ॲटलिस्ट ख्रिस्ती लोकांमध्ये. विधर्मामध्ये नाही आहे मदत, कारण त्यांच्याकडं अवेलेबलच नाही काही मदत की त्यांनी कसं वागलं पाहिजे. त्यांचे कल्चर आहे, त्यांना जे शिकते त्याप्रमाणे ते वागतात. पण ख्रिस्ती लोकांसाठी तर निदर्शन आहे ना, काय इन्स्ट्रक्शन्स आहे ना बायबलमध्ये, की त्याने कसं वागलं पाहिजे ॲज अ हजबंड आणि ॲज अ वाईफ म्हणून सगळं दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ॲज अ हजबंड तुम्ही याच्यानुसार वागाल ना, आणि ॲज अ वाईफ तुम्ही याच्यानुसार वागाल, फार फरक पडत. आपण 60 वर्ष असतो बरं ॲज अ हजबंड अँड वाईफ. आपण पॅरेंट्स फक्त 25 वर्ष असतो बरं. लक्ष द्या, आईवडील आपण फक्त 25 वर्ष असतो लेकरांचे लग्न होईपर्यंत. एकदा लेकरांचे लग्न झाले की त्यांचं सेपरेट कुटुंब होऊन जातं, आणि आपण मग ॲक्च्युली पॅरेंट्स नाही राहत. याचा अर्थ असा नाही की आपण आपलं पॅरेंटहूड कॅन्सल होऊन जातं, तसं नाही म्हणून राहिलो मी. पण आता त्याला ऑलरेडी पत्नी भेटलेली आहे आणि तिला ऑलरेडी त्याचा पती भेटलेला आहे. आता ते रिस्पॉन्सिबल त्याच्याविषयी. आपण फक्त दुरून नजर ठेवतो. आणि जर तुम्ही तुमच्या लेकरांची जर चांगली तयारी केली ना, तर ते चांगले पती पत्नी होऊ शकतात, ठीक आहे. आणि मग आजोबा आजी हे पुढचे 10-15 वर्ष राहतो आपण, जास्तीत जास्त, त्याच्या पलीकडे नाही. तर आपला सर्वात जास्त वेळ ना ॲज अ हजबंड अँड ॲज अ वाईफ. तर ही जी आपल्याला पहिली 25 वर्ष दिलेली आहे, आणि आपण जवळपास 50 ते 60 वर्ष पती आणि पत्नी म्हणून जगत असतो. तर हे जे 25 वर्ष आहेत ना, हे याच्या तयारीसाठी दिले. हे 25 वर्ष दिले ना, ते याच्या तयारीसाठी दिले. इथं तयारी व्हायला पाहिजे ॲज अ गुड हजबंड आणि ॲज अ गुड वाईफ. इथं तयारी व्हायला पाहिजे. लग्न झालं तुम्ही गुड हजबंड नाही होऊ शकत. एक चांगला पती आणि एक चांगली पत्नीची तयारी करावी लागते. इथं त्यानं संपूर्ण बायबल वाचलं पाहिजे. इथं त्याला कळायला पाहिजे की पतीचं काय काम आहे आणि पत्नीचं काय काम आहे. कारण तो 60 वर्ष पती किंवा पत्नी म्हणून जगत असतो, आणि त्याची तयारी याच्यात व्हायला पाहिजे. आणि जग काय करतं माहिती आहे का? ह्याच वेळेवरती घाला घालतं की तुमचं हे वय ना बिघडलं पाहिजे, आणि ह्या वयात पातकं घडली पाहिजेत, आणि अशी पातकं घडली पाहिजेत की तुमचं सर्व हे 60 वर्ष हे डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे. हे जग आणि मीडिया त्यांचा सगळा फोकस तो आहे की त्या वयामध्ये तुमच्याकडून भयंकर पातकं व्हायला पाहिजे. मग इंटरनेटच्या थ्रू बंबार्डिंग केलं जाते, फिल्म आणि टेलिव्हिजनच्या थ्रू बंबार्डिंग केली जाते. मग वेगवेगळे गाणे किंवा वेगवेगळं स्टोरीज, आणि मग काही सजेशन दिले जातात की जवानीमध्ये काय केलं पाहिजे. आणि जवानीमध्ये काय केलं पाहिजेत हे टी व्ही, सिनेमा आणि मीडिया फार विचित्र सांगतं बरं. जवानीमध्ये काय केलं पाहिजेत. आणि तुम्हाला फिल्मी गाणे आठवत पण असतील, ठीक आहे ना. काहीतरी एक फिल्म गाणं आलं होतं,
वो जवानी ही जवानी नहीं जिसकी कोई कहाणी नाही. अरे वा, मग कहाणी कोणची? हे लफड्यांची. ठीक आहे. आणि मग सिनेमे वगैरे ते त्याला एनकरेज करतात. आपल्या काळामध्ये गाणं खूप फेमस झालं होतं दादा, जब प्यार किया तो डरना क्या. वा रे वा, म्हणजे घाबरायचंच नाही कोणाला, प्रेम करले बस. आणि अशात मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी यही उमर है करले, काय ते शब्द, यही उमर. हा बघा, पाळकाला माहित आहे, मला पण माहित आहे. तर जग काय सांगतं, यही उमर है करले, गलती से मिस्टेक. तर हे त्याला गलती म्हणतात, पण बायबल त्याला गलती नाही म्हणत बरं, बायबल त्याला पाप म्हणतंय. तुम्हाला समजवला का फरक? आणि मिस्टेक पण नाही आहे, हे पाप आहे. आणि प्रत्येक आणि मी नेहमी सांगतो, पण ते 100% ट्रू नाही आहे. जनरली पाप हे कधीच चुकून होत नसतं. पाप कधीच चुकून होत नसतं. पाप प्लॅन करून होत असतं. मग प्लॅन केलेलं पापाचं जर बिंग फुटलं, मग गलती हो गई. ते गलती नसते, ते चांगला प्लॅन करून केलेलं पातक असतं. पण जग काय सांगतं, अरे जवान बच्चे हे गलती होती रहती है, याला गलती म्हणत नाही. आणि मी तुम्हाला सांगू द्या, ह्या वर्षांमध्ये व्यभिचाराचं पातक तुमचं संपूर्ण 60 वर्ष उद्ध्वस्त करत. ते वरवरून तुम्हाला वाटणार नाहीये, पण आहे. आणि म्हणून तरुणांनी आणि तरुणींनी ह्या दिवसामध्ये स्वतःला शुद्ध राखणं हे चर्चेसमधून शिकवायला गेलं पाहिजे बरं. त्यांनी आपलं पात्र शुद्ध ठेवलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय आहे की जगाने मीडियाच्या द्वारे अजून एक सजेशन दिलेलं आहे, फ्रेंडशिप. ते वरून फ्रेंडशिप फार गोंडस नाव आहे बरं, फार गोंडस दिसते, पण त्या फ्रेंडशिपच्या नावाखाली काय प्रॉब्लेम्स चालतात हे तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे. आणि म्हणून तुमच्या लेकरांना सांभाळा बरं, तुमच्या लेकरांना त्याच्याशी मी बोलणारच आहे. तुमच्या लेकरांना सांभाळा. त्यांना ज्यावेळेस ते 7, 8, 10, 15 वर्ष झाले ना, बोला त्यासोबत स्पष्टपणे की बाळा, ह्या प्रकारच्या पातकापासून दूर राहा बरं. जगातल्या स्कूलमध्ये तू जातो किंवा तू जातेस, तर स्कूलमधले जे इतर धर्मीय लोक आहेत ते तुला अट्रॅक्ट करतील, तुझं ते गोड गोड बोलतील आणि तुला ह्या प्रकारचं पातक करावं लागतील. असं मुलीला आई समजावून सांगू शकते आणि मुलीला बाप समजावून सांगू शकते. आणि सांगायलाच पाहिजे त्यांना, त्या बाबतीमध्ये सचेत केलंच पाहिजे. अरे आता कसं बोलावं आपण त्याच्याविषयी, आता कसं बोलावं. नाही, लेकरांच्या भल्यासाठी तुम्हाला बोलावंच लागेल. कारण जीवनातले 25 वर्ष यासाठी दिले की तुम्ही 60 वर्षाची तयारी करा म्हणून. आता लक्ष द्या, एक चांगला तरुणच चांगला बाप, चांगला पती होऊ शकतो बरं. त्याची सुरुवात इथून आहे. आणि एक शुद्ध तरुणी चांगली पत्नी बनू शकते. आणि चांगला पती हा चांगला बाप होऊ शकतो. आणि चांगली पत्नी हीच चांगली आई होऊ शकते. इथून त्याची सुरुवात आहे, लग्न झाल्यापासून नाही, इथून त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून जर तुमचे लेकर जर लहान असतील ना, तर इमिजिएटली त्यांच्या तारणासाठी काहीतरी करा. आणि तारण घडून आणणं कठीण नाही बरं. प्लीज, मी तुम्हाला एक आयडिया देतो, एक सजेशन देतो, लहान लेकराचं तारण कसं घडून आणावं. आता लहान लेकरं मिश्चिप असतात, त्यांच्याकडून चुका पण होतात, कधी गुपचूपणे करतात किंवा ओपन जे काय, आणि पकडले गेले ना लगेच रडायला लागतात. तुम्हाला बहुतेक याचा अंदाज असेल. तो स्पार्क आहे, ज्यावेळेस तो रडायला लागला ना लगेच त्याला जवळ घ्यायचं, त्याच्यावर रागवायचं नाही किंवा त्या चुकीविषयी त्याला मारायचं नाही. बाळ ठीक आहे, काय हरकत, तुझ्याकडून पातक झालं, आता तू असं कर, येशूला क्षमा माग. आणि येशूला फक्त एकाच गोष्टीविषयी नाही, सर्व गोष्टीविषयी क्षमा माग आणि येशू तुझं क्षमा करेल.
आणि मग तो तुटक्या पुटक्या भाषेमध्ये काहीतरी म्हणाल, येशू मला क्षमा कर, मी असं केलं, मी तसं केलं. झालं, तिथून सुरुवात झाली. दॅट्स इट. तर घरामध्ये लेकरांचं तारण घडून आणण्याचं काही कठीण नाही आहे. फक्त तो वेळ, तो टाईम आला पाहिजे. आणि येतो तो प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये, तो येतोच. लेकरांना जेव्हा पकडलं गेलं ना चूक करताना, लगेच ते रडायला लागतात. आणि तिथंच प्रेमाने मग त्यांचं तारण घडून, मग तिथून त्यांना बायबल शिकवायला सुरुवात करा. आणि नंतर ते 10, 12, 15 वर्षाचे झाले ना, तर त्यांना उत्तम पती कसं व्हायचं, उत्तम पत्नी कसं व्हायचं हे शिकवा ना. आणि तयारी करून घेणं देखील बापाचं नाहीचं काम आहे. बरं, काउन्सिलिंगकडे पाठवणं वाईट नाही आहे, परंतु द बेस्ट काउन्सिलर जगामधले आहेत तुमचे आईवडील, तुमचे आई आणि तुमचे वडील. ही त्यांची जबाबदारी. पण आई वडिलांना थोडं आळशी आहेत, ते आउटसोर्सिंग शब्द माहिती आहे ना, म्हणजे इकडचं काम दुसऱ्याला देऊन टाकायचं, त्याला आउटसोर्सिंग म्हणतात. आउटसोर्सिंग करतात. मग तरुण लेकर झालंय, मग पती पत्नीचं काउन्सिलिंगसाठी जा मेळ्यामध्ये, जा तिकडं काउन्सिलरकडं, तो तुम्हाला सांगेल. अजून एक आउटसोर्सिंग आहे, लहान लेकरांना संडे स्कूलमध्ये, ते संडे स्कूल टीचर शिकवल. तरुणांना जाऊ दे युथ ग्रुपमध्ये, ते पाळकन ते हे आउटसोर्सिंग फार बेकार आहे. बरं, आउटसोर्सिंग बिझनेसमध्ये ठीक आहे, घरामध्ये नाही आहे चांगलं. काय सागर पाळायचं मुंडे हलवून राहिलेत. बरोबर आहे, आउटसोर्सिंग चांगलं नाही. स्वतः जबाबदारी घ्या लेकरांची, ठीक आहे. आणि लहानपणापासून त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं ना, ते उद्याचे उत्तम हजबंड आणि उत्तम वाईफ होऊ शकतात. आणि ओनली उत्तम हजबंड उत्तम बाप बनू शकतो, उत्तम वाईफ ही उत्तम माता बनू शकते. ठीक आहे, इथपर्यंत कळालं का? तर हे 25 वर्ष कशासाठी दिले? 60 वर्षाच्या तयारीसाठी दिले. आता विवाहाच्या बाबतीमध्ये देवाने फार कडक इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही विधर्मी व्यक्तीसोबत विवाह करू नये, असं देवाने इन्स्ट्रक्शन दिले. तर ते इन्स्ट्रक्शन आपण पाहण्याचा प्रयत्न करू. अनुवाद याचा 7वा अध्याय वचन 2 आणि 3. अनुवाद याचा 7वा अध्याय वचन 2 आणि 3. अनुवाद 7, 2 आणि 3. आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर. त्यांच्याशी करार मदार करू नको व त्यांच्यावर दया करू नको. त्यांच्याशी सोयरीक करू नको. आपली मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस. कंटिन्यू. कारण ते तुझ्या मुलाला माझ्यापासून भगवतील आणि अन्य देवाची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तत्काळ तुमचा नाश करेल. ह्या ठिकाणी परमेश्वर इस्रायल लोकांना इन्स्ट्रक्शन देते. आता तुम्ही जंगलामध्ये आहात बरं 40 वर्ष, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉमिस लँडमध्ये पोहोचाल, वचनदत्त देशामध्ये पोहोचाल, तर सर्वात तुम्हाला पहिले काय करायचं? त्यांच्या मूर्त्या, त्यांचे स्तंभ, त्यांच्या वेद्या सगळं पाडून टाकायचं आणि त्या लोकांना तिथून हाकलून द्यायचं. आणि मग ही वॉर्निंग दिली की त्या मूर्तीपूजक लोकांशी तुम्ही सोयरी करू नका बरं, त्यांना मुली देऊ नका आणि त्यांच्या मुली करू नका, हे चांगलं नाही आहे. हे देवाचं इन्स्ट्रक्शन होतं बरं, हे देवाची त्यांना एक प्रकारची आज्ञा होती. दुसरं वचन घेऊया आपण, रूथ याचा 1 अध्याय आणि 16 वचन. रूथ याचा 1 अध्याय आणि 16 वचन. रूथ 1:16. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नको. तुम्ही येथे जाल तेथे मी येईल, तुम्ही तेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. आता ह्या ठिकाणी नामी जी आहे आपल्या सुनेला म्हणत आहे की तू आपल्या घरी जा, कारण तुझं नवरा मारून पावलेला आहे आणि मला आता मुलबाळा नाही आहे की जे मी तुला पती करून देऊ शकेल. तर रूथ म्हणाली की जिथे तुम्ही जाल तिथे मी जाईन, जिथे तुम्ही राहाल तिथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव. विवाहामध्ये ते होत असतं.
विवाहामध्ये फक्त नातेवाईकच तयार होत नसतात. विवाहामध्ये आपण नातेवाईक देखील स्वीकारतो आणि त्यांचे देव देखील स्वीकारतो. हे ॲक्च्युली घडतं विवाहामध्ये. कारण शेवटी ते दोघं जण काय होणार असतात? एक देव होणार असतात. त्याच्यामुळे एक्सचेंज फक्त माणसंच नाही आहे, देव देखील होतात. आणि म्हणून जर विधर्मी स्त्री किंवा विधर्मी पुरुषासोबत तुम्ही विवाह कराल तर तुम्ही ऑलरेडी विवाहामध्ये तिचा जो देव असेल, जो कोणी असेल, त्या देवाला तुम्ही स्वीकार करतात. घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या येशूला तुम्ही बाजूला ठेवलेलं आहे. आणि आजकाल ख्रिस्ती लोकांमध्ये परधर्मीय व्यक्तीशी विवाह करणं आता इतकं कॉमन झालेलं आहे की आईवडील पण म्हणतात नाही, हे सगळीकडेच होतं, तर काय होतच राहतं. कशामुळे झालं माहिती आहे का? कारण बापानं नाही शिकवलं. बापानं नाही शिकवलं. बाप हा कल्प्रिट आहे, त्यानं नाही शिकवलं. मलाकी याचा 2रा अध्याय आणि 11 वचन. मलाकी 2:11. यहुदा विश्वासघात करत आहे. इस्रायलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे. म्हणजे यहुदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहेत व परक्या देवतांच्या कन्यांबरोबर विवाह केला आहे. हा, एक शब्द समजून घ्या बरं, की यहुदाने विश्वासघात केलाय. कशा प्रकारे विश्वासघात केला आता नंतर कळेल. आणि यरुशलेमात एक अमंगळ प्रकार घडलेला आहे. अमंगळ, तो प्रकार अमंगळ आहे बरं. आणि परमेश्वराला प्रिय असलेले पवित्र स्थान भ्रष्ट केलेले. का? कारण त्याने परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केलेला आहे किंवा परक्या दैवताच्या मुलाबरोबर लग्न केलेलं आहे. हा अमंगळ प्रकार आहे, हा विश्वासघात आहे. हे पवित्र स्थान भ्रष्ट करण्यासारखं आहे. इतकं अगेन्स्टमध्ये लिहिलं गेलेलं आहे बायबलमध्ये. आणि म्हणून आपण त्याला लाईटली नाही घेऊ शकत. आता लक्ष द्या बरं, परक्या धर्माचा मुलगी आहे, परक्या धर्माची मुलगी आहे, तर ती कोणाची मुलगी आहे? जगातल्या आईवडिलाची मुलगी आहे असं आपण म्हणतो. नाही 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 नाही, जगातल्या आईवडिलाची नाही ती मुलगी. ती मुलगी ज्या देवाची ती भक्ती करते, पूजा करते, त्या देवाची ती मुलगी आहे. समजलं का तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही कोणाला निवडता याच्या बाबतीत केअरफुल असणं फार आवश्यक आहे. आता आपण सगळे कोणाची लेकर आहोत? ज्या देवाची आपण भक्ती करतो त्या देवाचे लेकर आहे की नाही? बरोबर. एक्झॅक्टली, ते ज्या देवाची पूजा करतात त्याचे लेकर आहेत ते. ठीक. दुसरे करीन त्याचा 6वा अध्याय आणि 14 वचन. 2 करिंथ 6:14. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? आणि म्हणून विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर तुम्ही संबंध जोडू नका किंवा जोडून विजोड होऊ नका. कारण नीती आणि ते तर स्वैराचारी आहेत, यांचं भागी कशी होणार? तुम्ही उजेडामध्ये आहात आणि उजेडाच्या अंधाराची कसं काय मिलाप होणार? आणि ख्रिस्ताची, जे तुम्ही ख्रिस्ताची आहेत, बलियार म्हणजे सैतान. कारण तुम्हाला माहित आहे की ते लोक ज्या देवाची भक्ती करतात ते भूतांची भक्ती करतात. बायबल सांगतं बरं, संत पौल सांगतो, जगामध्ये मूर्तीपूजा आहेच नाही. तो म्हणतो ज्या मूर्तीला आणि देवाला ते भजतात तो देवच नसतो, ते भूत असतात. म्हणून ख्रिस्ताचे भूताशी मेल कसा होणार? एका ख्रिस्ती व्यक्तीचा भूताच्या व्यक्तीशी कसा काय मेल मिलाप होणार? हे त्याच्याविषयी तो बोलत आहे. आणि विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा यांची वाटेकरी कशी होणार? आणि देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? हे फार कडक शब्द आहेत बरं संत पौलाचे. आणि संत पौल तेच बोलत आहे की जे जुना करार बोलत आहे. आणि म्हणून प्लीज तुमच्या लेकरांना ट्रेन करा, लहानपणापासून त्यांना शिकवा हे किती भयंकर. आता प्रश्न आहे, मग तुम्ही म्हणाल की पाळक साहेब, मग ती वृत्त परदेशी होती की नाही? मवाबी होते की नाही ते? मग ते तर उदाहरण आहे.
आणि नामीने तिला सून करून घेतली. मग हे कसं काय झालं? तुम्ही दुसरं उदाहरण मला सांगाल की ते यెరికోच्या भिंतीवरती ती कोण वेश्याचं नाव काय होतं? वेश्या राहाब ना. हां, मग ती वेश्या तर परदेशी होती. मग तिने ते एका इस्रायल माणसासोबत लग्न केलं आणि मग चालतं ना. आता पुन्हा एकदा सांगतो, काल पण तेच सांगितलं होतं. रूथविषयी जी घटना घडलेली आहे, फक्त ती घटना लिहिलेली आहे. असं घडलं. राहाबाविषयी असं घडलं, ती घटना लिहिलेली आहे. ते इन्स्ट्रक्शन्स नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला नेहमी इव्हेंट्स आणि इन्स्ट्रक्शन्स याच्यामधला भेद आणि फरक कळायला पाहिजे. आपण इव्हेंट्स किंवा घटना ह्या आपल्याला आज्ञा नाही आहेत, त्या तशा घटना घडलेल्या आहेत. तसं करायला नाही सांगितलं. काय करायला नाही सांगितलं? की तुम्ही विधर्म्याशी विवाह करू नये, हे इन्स्ट्रक्शन आहे. हे इन्स्ट्रक्शनला मराठीमधून काय म्हणतो आपण? इन्स्ट्रक्शनला मराठीमधून काय म्हणतो? सूचना आहेत. तसं करायला नाही सांगितलं. त्या घटना आहेत फक्त, आणि या सूचना आहेत. तर तिथं आपण गडबड नाही करायला पाहिजे. पेत्र पाण्यावरून चालला, ही घटना आहे, तसं करायला नाही सांगितलं. आणि बरेचसे खोटे शिक्षक घटनांना सूचना करून टाकतात आणि सगळा गोंधळ करून टाकतात. आणि हा फरक तुम्हाला समजला पाहिजे. आता पत्नी प्राप्त होणं किंवा पती प्राप्त करून घेणं आणि त्यासाठी शोधाशोध करणं हे बापाचं काम आहे. इथं आउटसोर्सिंग करू नका बरं. आउटसोर्सिंग चांगलं नाही आहे. ठीक आहे, आउटसोर्सिंग चांगलं नाही आहे. म्हणजे मी नाही म्हणत की तुम्ही मदत घेऊ नका. नातेवाईकांना सांगा, तुमचे मित्र असतील त्यांनाही सांगा किंवा माझ्या मुलासाठी मुलीसाठी प्लीज स्थळ शोधा. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये आपण जरूर त्याच्याविषयी बोलू शकतो, अनाऊन्स करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु बऱ्याचदा आपण दुसऱ्यावरती जास्त अवलंबून राहतो, स्वतः प्रयत्न करण्याच्या ऐवजी. तसं व्हायला नाही. एनिवे, तर उत्तम पती आणि उत्तम पत्नी शोधण्यासाठी बायबलमध्ये काही इन्स्ट्रक्शन आहे, सिंपल इन्स्ट्रक्शन आहे. तर ते हे उत्पत्ती याचा 2 अध्याय 18 वचन. उत्पत्ती 2:18. हो. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. हा, मनुष्याने एकटा असणं बरं नाही. म्हणजे मनुष्याने पत्नी शोधलीच पाहिजे. मग याचाच अर्थ आहे की स्त्रीने एकटा असणं बरं नाही. म्हणजे स्त्रीने देखील किंवा स्त्रीच्या वडिलाने, आईवडिलाने आपल्या मुलीसाठी एक मुलगा शोधलाच पाहिजे. एकटा राहणं चांगलं नाही बरं. एकटं राहणं चांगलं नाही. एनिवे, परंतु एकटं राहण्याचं दान वेगळं आहे बरं. काही लोक राहू शकतात एकटे आणि ते फार आनंदी असतात त्यांच्या एकटेपणामध्ये. ती गिफ्ट आहे, ती सर्वांना भेटत नाही. पण जर तुम्हाला ती गिफ्ट नसेल ना एकटं राहायची, तर मग एकटं राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे तुम्हाला ठीक नाही आहे. आणि आय विल मेक हिम ॲन हेल्पर. मी त्याच्यासाठी एक मदतगार, मदतनीस म्हणून मी तयार करेल. तर तुमची जी पत्नी आहे ना, ही तुम्हाला मदत करणारी आहे. तुमची पत्नी काय आहे? तुम्हाला मदत करणारी आहे. याच्यावरून मला एक घटना घडली जी माझ्या घरामध्ये घडली, थोडी मजेदार आहे. मी आणि माझी पत्नी आता आम्ही ठरवलं, आता आपण उत्पत्तीपासून सोबत काय चॅप्टर वाचणार आहोत. म्हणजे जेनेसिसपासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि मग मी इथं आलो या वचनावरती की मी तुझ्यासाठी योग्य काय मदतगार, सहाय्यक निर्माण करेल. ते वचन वाचलं मी. मग माझी पत्नी मला म्हणाली, पुन्हा वाचा बरं. म्हटलं तिथे लिहिले की तुझ्यासाठी एक हेल्पर तयार करेन. मग माझी पत्नी थांबली. ठीक आहे म्हणे, आपण शास्त्राप्रमाणे वागू. म्हटलं ठीक आहे, कसं? उद्यापासून तुम्ही काम करायचं, मी फक्त हेल्प करेन म्हणे तुम्हाला. कारण मला हेल्पर म्हटलेलं आहे, मदतगार करणारा. तर उद्यापासून भांडे तुम्ही घासायचे, कपडे तुम्ही धुवायचे, घर तुम्ही झाडायचं, मी तुम्हाला मदत करेन ना, कारण मी मदतगार आहे. म्हटलं त्यानंतर ते वचन वाचलंच नाही मी घरामध्ये. म्हटलं नको बाबा, कशाला रिस्क घ्यायची. तर
अशी मजेदार ॲक्च्युली घडलेली घटना आहे. एनिवे, तर स्त्री ही हेल्पर आहे. आणि हेल्पर हा शब्द कोणाला वापरलेला माहिती आहे का नव्या करारामध्ये? पवित्र आत्मा वापरलेला आहे. तर मी पवित्र आत्मा आणि पत्नी याची तुलना नाही करू राहिलो, कधीच तुलना होऊ शकत नाही. पण आश्चर्याची गोष्ट आहे की तो शब्द जो पत्नीला वापरलेला आहे तो पवित्र आत्म्याला वापरलेला आहे. परंतु खरंच पत्नी तुमची हेल्पर आहे आणि म्हणून तिची मदत घ्या आणि तिला सजेशन्स विचारा. डिसिजन घेताना तिला जरूर विचारा. आणि मला सांगू द्या, पत्नी हे चांगला डिसिजन देऊ शकते. बरं, कधी कधी तुमच्यापेक्षा पण चांगला डिसिजन देऊ शकते. तर प्रत्येक निर्णयामध्ये पतीला आणि शक्य झालं तर लेकरांना पण इन्व्हॉल्व करा. तुमचा निर्णय हा खूप परिपक्व अशा प्रकारचा निर्णय होऊन जाईल. ठीक आहे. नंतरचं वचन आपण घेऊया, नीतिसूत्रे 18:22. नीतिसूत्रे 18:22. नीती 18:22. ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. बरं, ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. ज्याला पत्नी भेटते ना त्याला उत्तम लाभ घडतो. नवऱ्यांनो हे समजून घ्या बरं बापांनो, की ज्याला पत्नी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो. बायबल सांगतं बरं, देव सांगतो. आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याला प्राप्त होतो. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही अनमॅरिड असता तुम्हाला उत्तम लाभ घडलेलाच नाही आहे. आणि तुम्हाला अनुग्रह कशाला म्हणतात ते काहीच माहीत नाही तुम्हाला. फक्त विवाहानंतर तुम्हाला कळतं की देवाचा अनुग्रह आणि देवाचा उत्तम लाभ काय आहे. आणि स्त्री ते आहे. आणि म्हणून स्त्रीकडे त्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. जगात लोक स्त्रीकडे नेहमी खालच्या दर्जाची आहे वगैरे वगैरे शब्द वापरतात. नाही नाही, बायबल तसं नाही वापरत. बायबल त्याला स्त्रीला म्हणतं ती उत्तम लाभ आहे आणि उत्तम अनुग्रह आहे परमेश्वराचा. ही एक रियालिटी आहे. नंतर 19 अध्याय 14 वचन. 19:14. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत, सुज्ञ पत्नी ही परमेश्वरापासून प्राप्त होते. म्हणून तुम्ही हे जे 25 वर्ष अनमॅरिड राहताना हे त्यासाठी की तुम्ही प्रार्थना करावी की देवा माझ्या आईवडिलांना मार्गदर्शन कर आणि त्याने एका सुज्ञ मुलीकडे घेऊन जा किंवा सज्ञ मुलाकडे घेऊन जा. हे लेकरांनी प्रार्थना केली पाहिजेत, कारण सुज्ञ पती आणि सुज्ञ पत्नी देणारा परमेश्वर आहे. नंतरचं वचन घेऊया आपण, योहानकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 16 ते 18 वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय 16 ते 18 वचन. योहान 4:16-17, 16 ते 18. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. हे तू खरे सांगितलेस. तर ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त शंभरुनी स्त्री सोबत बोलत आहे. माहिती आहे तुम्हाला ती घटना? विहिरीवरती त्यांचं बोलणं चालू आहे आणि मग तो तिसून ती बोलत असताना तो म्हटला की असं कर, तुझ्या नवऱ्याला बोलून आण. आणि ती काय म्हणते, मला नवरा नाही आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, तू बरोबर बोललीस. आणि ते वचन मला बघू दे, पण ते शब्द फार महत्वाचे आहेत. ती मला नवरा नाही आहे. तर येशू म्हणला की ठीक आहे, तू ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही. आता इथं माणूस आणि स्त्री सोबत राहते पण नवरा बायको नाही आहेत. आता समजून घ्या बरं, पुरुष आणि स्त्री सोबत राहतात पण नवरा बायको नाही आहे. माझा प्रश्न हा आहे की ते नवरा बायको कशाने होतात? काय केल्याने ते नवरा बायको होतात? परफेक्ट आन्सर. ज्यावेळेस एक पुरुष आणि एक स्त्री देवाच्या उपस्थितीमध्ये आणि देवाच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये
देवासमोर आणि देवाच्या लोकांसमोर करार करतात, करार, आणि मग साईन पण करतात, त्यावेळेस ते पती पत्नी म्हणतात. आणि हे लिव्ह इन रिलेशनशिपचं एक उदाहरण आहे. त्या काळात पण चालू होतं ते, आणि हे पातक त्या काळापासून चालू आहे. फक्त वेगळे त्या पातकाला तर रिन्यू करण्यात आलेलं आहे. आणि मग जगात लोक ते हे करतात. माझी एक रिक्वेस्ट आहे, चहासाठी समजा थोडा ब्रेक दिला तर 5-10 मिनटं. हां, कारण मला थोडंसं, हां ठीक आहे, आपण ह्या मुद्द्यानंतर ब्रेक घेऊया, फक्त 10-15 मिनटाचा, मग मला पण वेळ मिळेल थोडा. समजलं का तुम्हाला? पती पत्नी, मुलगा मुलगी सोबत राहतात म्हणून ते पती पत्नी होत नसतात. समाजाने त्याला मान्यता दिली पाहिजेत तरच ते पती पत्नी होतात. आता कोर्टच्या बाबतीमध्ये मला माहीत नाही आहे, परंतु ते ठिकाण नाही आहे विवाहाचं, असं मला पर्सनली वाटतं. पण काही लोक जाऊन कोर्ट करतात, कोर्ट मॅरेज, त्याच्याविषयी मला काय, तो त्यांचा निर्णय आहे. तर हाच मुद्दा होता की एकत्र राहण्याने पती पत्नी होत नसतात, करार केल्याने पती पत्नी होतात. ठीक आहे, ह्या ठिकाणी ब्रेक घेऊया आपण, म्हणजे मला पण विश्रांती मिळेल थोडी, आणि नंतर आपण लगेच चहा झाल्यानंतर पुढे कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.